जय देवी जय महिषासुरमर्दिनी सूर ईश्वरस वरदे तारक संजीवनी। जय देवी महिषासुरमर्दिनी आरतीमध्ये शब्द जो आला तो दुर्घर दैत्य महिषासुर, शुंभ निशुंभ, रंभकरंभ हे जे दैत्य होते खूप बलाढ्य दैत्य होते। या दैत्याने देवाला सुद्धा काय केलं होतं, त्रासून टाकलं होतं। या दैत्यापुढे भगवान विष्णूचं सुद्धा बळ काय झालं होतं, संपलं होतं। म्हणून देवीने त्यांना मारलं। आणि काही आख्यायिका आपण ऐकली आहे, काही कथाभाग आपण काल पाहिलाय की काही दैत्याला तर मरण देवाच्या हातून नव्हतं, पुरुषाच्या हातून नव्हतं, म्हणून स्त्रीच्या हातून मरण होतं। त्यांना वरदान होतं तू स्त्रीच्या हातून मरशील आणि मग तुझा उद्धार होईल, म्हणून स्त्रीच्या हातून मरावं लागलं। वास्तविकता काही काही गोष्टी आता आपण भौमासुराची कथा श्रवण करतो। भौमासुर कधी मारलेला, कोणत्या दिवशी मारलाय माहिती कोणाला? भौमासुर कधी मारला? भौमासुर मारलेला दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस। आता तुम्हाला ते नरकासुर मारल्यावर लक्षात आलं असतं, पण भौमासुराला दोन नाव होते। एक भौमासुरही त्याचं नाव होतं आणि नरकासुरही त्याचं नाव होतं। तो माणसाला नरकामध्ये न्यायचा म्हणून नरकासुर नाव होतं, आणि तो नरकासुर मारलेला दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस। तो सुद्धा देवीनं मारला। कोणत्या देवीनं मारला? सत्यभामीनं मारला। त्याला सुद्धा वरदान होतं, आणि सत्यभामा सुद्धा एवढी बलाढ्य नव्हती विष्णू परमात्म्यापेक्षा, भगवान कृष्णापेक्षा बलाढ्य नव्हती, पण झोपीत मारला होता, झोपीत। किती वाजता मारला तो? पहाटे 4 वाजता। म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण आज सुद्धा दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ करतो। नरकासुर मारला म्हणून नरकासुराच्या नावानं नरक यातना होऊ नये, नरकाकडे आपण जाऊ नये। आपल्यावर पडलेला नरक, आपल्यावर पडलेलं पातक आपण वर्षातून धुवून काढायचे, म्हणून पहाटे स्नान करायचे, पहाटे 4 वाजता। वास्तविकता स्नानाचा सुद्धा काही प्रकार सांगितलाय। आज आपल्याला वेळ अपुरा आहे, पण थोडंसं सांगून जातो। पहाटे 4 वाजता देवाचं स्नान होत असतं। पहाटे 5 वाजता ऋषींचं स्नान होत असतं। पहाटे 6 वाजता मनुचं स्नान होत असतं, म्हणजे मनुष्याचं। आणि 6च्या नंतर राक्षसांचं स्नान असतं, राक्षसी स्नान। 4 वाजता देव, स्वर्गातले देव, वैकुंठातले देव, सगळे जे देव आहेत ते 4 वाजता आंघोळ करतात। आणि 5 वाजता साधू संत सगळे माणसं जे आहेत परमार्थ करणारे ते, आणि 6 वाजता सगळे राहिलेले सगळे जीव, ज्ञानी अज्ञानी सगळे माणसं 6 वाजता स्नान करतात। आणि 6च्या नंतर केलेलं स्नान म्हणजे राक्षसी स्नान सांगितलंय। मग बघा तुम्ही किती वाजता आंघोळ करता ते। काही काही मावशी तर 12 वाजता आंघोळ, काही काही 4 वाजता आंघोळ। आपली आंघोळ कधी, आपल्याला आंघोळीचं काही महत्वच माहित नाही, आंघोळीला टाइमच नाही। जेव्हा काम धंदा आवरण तेव्हा आपली आंघोळ। आधी आंघोळ करून काम करावं लागतं। नियम असा आहे, अगोदर आपलं शरीर स्वच्छ पाहिजे आणि नंतर घर स्वच्छ पाहिजे। पुन्हा डबल का आंघोळ करणं होईना, पुन्हा का हातपाय धुणं होईना, पुन्हा का शरीर धुणं होईना, पण अगोदर शरीर स्वच्छ करावं लागतं। शास्त्राच्या नियमाने सांगितलंय, आपलं पारस शरीर, आपलं पातकी शरीर हे आपण सूर्याला दाखवायचं नाही। सूर्यनारायण उगवायच्या अगोदर आपण ते स्नान करावं लागतं।
म्हणून इथून माग कधी का आंघोळ करणार, पण आज भागवत ऐकल्यापासून, तुम्ही देवीची कथा ऐकल्यापासून तरी पुढं आंघोळ कधी करीत जा, दिवस उगायच्या अगोदर पहाटा आंघोळ करीत जा. आणि नवरात्रातला नियम सांगितलाय, नवरात्रातला नियम सांगितला, रोज नित्य नियम सांगितलाय की सकाळी सूर्य उदय होण्याच्या अगोदर आंघोळ करायला पाहिजे. सूर्य उदय होण्याच्या वेळेमध्ये सकाळी सकाळी आरती केली पाहिजे. 2 वेळेस देवीची आरती जी सांगितली ती देवीची साधना आहे. सकाळी सकाळी देवीचं नाव घेतलं पाहिजे, कारण देवी देवतांचं नाव घ्यायची, देवी सुद्धा देवतांचा आधार घ्यायची, देवी सुद्धा देवतांचं स्मरण करायची आणि युद्धाला सुरुवात करायची. देवीनं युद्ध किती दिवस केलं तर 9 दिवस केलं. दैत्याबरोबर युद्ध किती दिवस केलंय? 9 दिवस. 9 दिवस देव हे लपून बसले होते, म्हणून 9 दिवस देवाला आंघोळ घालायची नाही. जिथं घट बसलेत ना, जिथं घटस्थापना झाली ना, दुसऱ्या देवाला आंघोळ घालायची गरज नाही, फक्त देवीला आंघोळ घालायची. देवी म्हणजे जर घटात बसलेली, घटात ठेवली असेल तर, नसता देवीला सुद्धा आंघोळ घालायची नाही. नियम आहे की देवीने सुद्धा 9 दिवस आंघोळ केली नाही. देवी सुद्धा काय करत होती? रोज 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 थकून जात होती, रक्तबंबाळ होत होती. एवढं घनघोर युद्ध त्या दैत्याबरोबर करावं लागलं, शुंभ निशुंभ नावाच्या. आज आपण त्या शुंभ निशुंभाचा वध पाहणार आहेत आणि नवदुर्गांची पूजा, नवदुर्गाची विधी, नवदुर्गांचा या ठिकाणी पात्र रूपामध्ये दर्शन आपल्याला सगळ्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून या नवदुर्गा ज्या आहेत, ह्या नवदुर्गा म्हणजे देवीनं रोज एक रूप, देवीची अवस्था एक व्हायची, देवीची अवस्था रोज एक व्हायची. एका दिवशी एक, एका दिवशी एक, एका दिवशी एक. कधी देवी अशी असायची, कधी देवी मूर्छित असायची, कधी देवी प्रसन्न असायची, कधी देवी रागीट असायची, कधी देवी शांत असायची. असे 9 रात्री गेल्या, 9 दिवस गेले, म्हणून ती नवरात्र झाली. आणि इतक्या संकटामध्ये सापडून देवीनं शेवटी शेवटच्या दिवशी विजय मिळवला, म्हणून त्या दिवसाला नाव पडलं विजयादशमी. 9व्या दिवशी देवीने सगळ्या देवतांचं बळ घेतलं. अनेक देवता आहेत आणि सगळ्या देवांचं बळ त्या देवीने घेतलं, म्हणून तिला नवदुर्गा असं नाव पडलं. आणि सगळ्या देवता एकत्रित आल्या आणि देवीच्या अंगामध्ये तिचं बळ वाढलं. त्या बळानं 10व्या दिवशी त्या दैत्याचा वध केला. आणि जो वध केलेला दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस, दसऱ्याचा दिवस. त्यामुळं आज जो दिवस आहे, आजचा दिवस म्हणजे अष्टमीचा दिवस आहे. अष्टमीच्या दिवशी अष्टभुज नारायणी हो, सह्याद्री पर्वत उभी रेखली भवानी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो, स्तनपान देऊन सुखी केले अंतकरणी हो. असं आजच्या दिवसाच्या आरतीचं, आजच्या दिवसाचं महत्व, आजच्या दिवसाचं कडवं आरतीमध्ये आलेल्या अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी. अष्टभुजा मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, इकडून 4 हात, इकडून 4 हात, अशा 8 हाताची देवी, अष्टभुजा नावाची देवी आजच्या दिवशी प्रगट झाली. आणि त्या देवीनं काय केलं? भोजन केलं. त्या देवीनं फल आहार केला. त्या देवीला जीव घातलं देवादिकानं, कारण 8 दिवसपर्यंत देवी ही हातबल झाली होती, तिचं बळ कमी झालं होतं. म्हणून फळ जे आणले होते देवादिकांनी, तिला जे आणलं समर्पण केलं ते देवीने खाल्लं. म्हणून अष्टभुजे नारायणी, सह्याद्री पर्वत उभी रेखिली भवानी, आणि मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी. सगळे देव देवता तिला पाहून मोहित होऊन गेले आणि सगळ्या देवांना समाधान लागलं. आज देवीने काहीतरी ग्रहण केलंय, आता देवीमध्ये काहीतरी ताकद आली आणि देवी
आपल्याला सगळ्याला संकटातून वाचविल म्हणून देवीचं पुन्हा घनघोर युद्ध सुरू झालं. आणि त्या युद्धामध्ये पुन्हा कित्येक दिवस देवी युद्ध करत गेली. म्हणून आजचा जो दिवस आहे, आजच्या दिवशी कुमारिका भोजन सांगितले. कुमारिका भोजन, कुमारिका पूजन सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आज जे आहे ते लहान मुलींना आपण सगळ्यांना बोलवलंय. पटकन प्रत्येकाने आपापल्या मुलीला तयार करून घेऊन या. आणि सगळ्यांनी नाही तयार झाल्या तरी आपल्या आपल्या तशाच आणा. कारण कथा संपून जाईन आणि नंतर तुम्ही येता तेव्हा काही राहणार नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येकाने इथं ज्यांना पूजा शक्य झाली नाही, इथं पूजा केली तर चांगलीच आहे. पण जरी इथं पूजा तुम्हाला जमली नाही, आपल्या आपल्या घरी बोलून एक तरी कुमारिका तिची पूजा करा, तिच्या पायाची पूजा करा, तिचे पाय धुवून काढा, तिला गंध लावा आणि तिला जीव घाला. नाही जीव घातला तर एखादा पदार्थ द्या, नाही तर एखादं फळ द्या, नाही तर एखादी दक्षिणा द्या. असं कुमारिकाचं पूजन सांगितलंय अष्टमीच्या दिवशी. त्याला दुर्गाष्टमी म्हणलं जातं. आणि तो दुर्गाष्टमीचा सगळ्यात मोठा उपवास असतो. त्याच्यामुळं आजच्या दिवशी सगळ्यांनी उपवास करा. कालही तुम्हाला सांगितलं होतं मी. आजचा उपवास सगळ्यात मोठा शेवटचा उपवास आहे. आणि उद्याचा दिवस पारण्याचा दिवस आहे, परड्या भरण्याचा दिवस आहे. उद्या पारणे सुद्धा दुपारी पारणं सोडावं लागतं, संध्याकाळी पारणं सोडावं लागतं. काही काही म्हणतात नाही कालचा उपवास आहे, सकाळी दिवस उगायलाच पारणे सुटतात काही काही. आणि कोणाकोणाचे पारणे तर बिस्किट बरोबर सुटत आहेत, कोणाचे पाव बरोबर, कोणाचे तोस बरोबर, याच्याबरोबर पारणे सुटतात लोक. एवढा कडक उपवास करायचा. उपवास कुठलाही उपवास असला त्या उपवासाचा नियम 3 दिवसाचा आहे. आपण जी एकादशी करतो का, ही एकादशी सुद्धा 3 दिवसाचा उपवास आहे महाराज. एकादशी म्हणजे दशमीच्या दिवशी एक भूक धरावं लागतं. दशमीच्या दिवशी एक टायमाला जेवायचं, ते सुद्धा दुपारी 12च्या पुढे जेवायचं आणि संध्याकाळी रात्र व्हायच्या अगोदर जेवायचं. त्याचं नाव दशमी. एकादशीच्या दिवशी काही खायचं नाही, त्याचं नाव निराहारी. व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम. मुखामध्ये फक्त नामस्मरण, फक्त देवाचं भजन करायचं एकादशी दिवशी. कुठला विषय ठेवायचा नाही, कुठलं चिंतन ठेवायचं नाही, कुठल्या संसाराच्या कुठल्या गोष्टी पाहायच्या नाही, कुठल्या संसाराच्या सुख भोगायचं नाही, विषय सुख त्या दिवशी घ्यायचं नाही. हे एकादशीचा दिवस. आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा द्वादशी ही माध्यान्ह काळाला सोडावं लागते. दुपारच्या टायमाला 12 वाजल्यानंतर 12 सोडावं लागते. पण ज्यांना भूक निभत नाही, ज्यांना सकाळीच खायला लागतंय, ज्यांची साखर वाढते, ते म्हणतात नाही ते 12 दिवस उगायला सोडावं लागते. काही ठिकाणी म्हणतात नाही नाही 12 तर इकडं दिवस उगायला, दिवस सुद्धा उगवू देत नाहीत. काही काही लोक दिवस सुद्धा उगवत नाही, 12 सोडतात. असा कुठेही नेम नाही. एकादशी महात्म्य वाचा तुम्ही. एकादशी महात्म्यामध्ये सांगितले द्वादशी ही दुपारी माध्यान्ह कार्य. कारण अंबरीश राजा होता, अंबरीश राजाने व्रत केलं होतं. आणि त्या अंबरीश राजाने व्रत केल्यामुळं त्यांनी त्याचं गावचे गाव कुठं नेलं होतं, स्वर्गाला नेलं होतं. कारण व्रत जे आहे, एकादशीचं व्रत जे आहे, हे दुपारी माध्यान्ह काळ झाल्यानंतर तो राजा रोज काय करायचा, दर एकादशीला माध्यान्ह काळी देवाला नैवेद्य दाखवून नंतर द्वादशी सोडायचा. दुसरी गोष्ट, एरवी देवाला नैवेद्य दाखवा की ना दाखवा, नियमाने तर रोज देवाला नैवेद्य पाहिजे. आता ही देवी बसवली तुम्ही, देवी बसवल्यानंतर देवीला रोज भाजी भाकरीचं तरी नैवेद्य पाहिजे. हा देव बसवला आहे, ब्रह्मनाथाची मूर्ती बसवली, या देवाला रोज स्नान पाहिजे आणि रोज त्याला नैवेद्य पाहिजे. एखादी तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या शेतामध्ये, कुठं गावामध्ये एखाद्याची समाधी बांधली, त्या समाधीला रोज नैवेद्य पाहिजे, रोज पाणी पाहिजे. नाही तर काही काही आईबाप असताना त्यांच्याकडे बघत सुद्धा नाहीत आणि मग म्हणतात नाही नाही आमच्या म्हातारीचे समान बांधायचे, आम्हाला समान बांधू नका, संबंध होऊ नका त्याचा काही. कारण जितापणे जिथं तुम्ही पाहिलंच नाही तिथं समाधी बांधून उपयोग काय. दुसरी गोष्ट, समाधी ही कोणाची बांधावी याला सुद्धा खूप मोठा अर्थ आहे.
वेळ कमी आहे, मी एवढं सांगत नाही, पण ह्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे म्हणून 2 शब्दामध्ये सांगतो. समाधी ही महात्म्याची बांधावी लागते, समाधी ही साधूची बांधावी लागते. कारण साधूच्या हाडामध्ये पुण्य असतं, साधूच्या हाडाने जिवंतपणे पुण्य केलेलं असतं. लहानसा दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो. तुम्हाला सगळ्याला कथा माहिती असेल नसेल, ज्या हाडानं पुण्य केलं ते हाड जपून ठेवावं लागतं. ज्या हाडाने पुण्य केलं ते हाड माणसाने जवळ ठेवलं, आपल्या गावात ठेवलं, घरात ठेवलं तरी चांगलं असतं. आणि ज्या हाडाने पाप केलं, ज्या हाडाने कोणाचं चांगलं केलं नाही, ते हाड कोणालाही लागत असतं. म्हणून माणसामध्ये इथं हाडं पडले, जाऊ द्या, लांबून चला. मसन वाटत गेल्यावर इतके भेटेत हाडाला. आता वारीमध्ये आम्ही काही हाडं पडले असते तिथं झोपत होतो. वारीची वाट म्हणजे गावाच्या बाहेरचीच असते, गावाच्या बाजूलाच कुठेही ठिकाण असतं. एका ठिकाणी आम्ही तुमच्या फुलसांगवीला येत होतो, यांच्याकडे आम्ही पहिल्या सप्ताहाला जायचो होतो, आमच्या विकास महाराजांच्या गावाला. भाऊंच्या सप्त्याला एकदा चाललेला असताना तेव्हा मी सायकलवर येत होतो आम्ही. आणि सायकलवर येत असताना फक्त रस्ता लांबून होता सायकलवर, आणि सायकलवर येता येता आम्ही इकडून साक्षर पिंपरी, बुरठिक साक्षर पिंपरी, नंतर मग धारवंटा मार्गे त्या रोडनी येत होतो. वाटाला त्या साक्षर पिंपरीच्या स्मशानभूमीच्या वर एका शेतामध्ये आपलं एक जणाचं प्रेत जाळलं होतं. आणि ते जळालेलं प्रेत काहीच राहिलं नव्हतं, फक्त हार राहिला होता. वामन भाऊच्या सप्ताहाचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस होते. पहिली थंडी खूप असायची त्या काळात, आता थोडी थंडी कमी असते. पण थंडी जास्त असल्यामुळं सायकलवर आम्ही 4-5 जण होतो. खूप दिवसाचा लहानपणीचा काळ आहे. सायकलवर असल्यामुळं आम्ही 5-6 जण सायकलनी, नंतर जेव्हा कीर्तन करून आल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर सायकलवर पुन्हा घरी संध्याकाळी येत असताना, जाताना काहीच नव्हतं, पण येताना तिथं ते सगळं हार जाळ दिसला. आणि जाळ दिसल्यामुळं, हार दिसल्यामुळं ते आम्ही तिथं ते सगळेजण शेकले. सगळेजण त्या शाकावर शेकले, हातात काकडून गेले होते. आणि रोज सप्त्याला जायचो. दुसऱ्या दिवशी जरा लवकर गेलो. दुसऱ्या दिवशी लवकर जाताना सगळ्यांनी पाहिलं, त्या रोडच्या कडेला शेतातच एक जणाच्या घराशेजारी होतं. पुन्हा ते घराशेजारी तर पुढं त्या धारवंटा गावाजवळ आहेत काही घरं, तिथं घराशेजारी त्यांचंच कोणतरी मरण पावलं होतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी दिवस असताना चाललो होतो. जाता जाता आम्ही जिथं शेकलो तिकडं सगळ्यांचं, काही जणांचं लक्ष गेलं. आणि तिथं मग हाडं फिडं पाहिले सगळ्यांची. सगळ्यांनी सगळे हाडं पडलेले पाहिले. आणि पाहिल्यानंतर असे घाबरून गेले, अरे आपण तर याला शिकलोच. आता आम्ही त्याला एवढा न मानणारा माणूस आहे, मी न भिणारा माणूस आहे. पण त्याच्यातले 2 होते, ते दोघांनी नुसतं पाहिलं आपण शेकलो. ते रात्री ह्या प्रेताला शेकलो, या मड्याला शेकलो. नुसतं त्यांच्या लक्षात आलं की दुसऱ्या दिवशी त्यांना जे असा आजार झाला, 2-3 दिवस ते घोरमाडून पडले. मग त्यांना काही उपाय सांगितले, त्यांच्या मनातलं काढलं, ते नीट झाले. पण वास्तविकता हाडं जे असते ते हाडं खरोखर काही काही त्रासही देतात. पण जे त्रासदायक हाडं असतं ते हाड ठेवू नये. आणि शंका जे माणूस शंका बाळगतं, जे भीती बाळगतं, त्याच्याजवळ लवकर येत असतं. दुखणं, संकट, दुःख जे आहे ना, जे दुःखाला भेटतं त्याला लवकर दुःख त्याच्याजवळ येतं. जे माणूस एखाद्या संकटाला भेटतं त्याच्याजवळ लवकर संकट येतं. म्हणून संकटाला, दुःखाला, प्रेताला, भूताला कधीच भ्यायचं नाही. ते काहीच करीत नाही. वास्तविकता तुम्हाला कथा सांगतोय मी. हाड कोणाचं ठेवायचंय? हाड ज्या हाडाने पुण्य केले, जिवंतपणे ज्याने पुण्य केले, त्याचं हाड साठवून ठेवायचं. तुम्ही सगळ्यांनी कथा ऐकलेली असन नसन, पण सहदेव भाडळीची कथा आहे. सहदेव भाडळी या ग्रंथामधली कथा आहे. दृष्टांत म्हणून तुम्हाला सांगतोय. एक सहदेव नावाचा ब्राह्मण होता. आणि तो सहदेव त्याच्या गुरुकडे ज्ञान घेत होता. गुरुकडे ज्ञान घेत असताना काही कालांतरानं ते गुरु मरण पावले. आणि मरण पावल्यामुळं आपलं अर्धवट ज्ञान राहिलं.
आपण अर्ध शिक्षण घेतलं, आता अर्ध शिक्षण कसं काय घेईल, कोण शिकवल? म्हणून त्या सहदेवाच्या लक्षामध्ये आलं आणि त्या गुरूंना साक्षात्कार केला त्याला. त्या सहदेवाच्या स्वप्नात येऊन गुरूंना सांगितलं की माझं प्रेत या ज्या ठिकाणी पुरलेलं आहे ते माझं प्रेत फक्त माझं मस्तक जे आहे, मुंडकं जे आहे तो घेऊन जा, त्या प्रेताचं मस्तक काढ आणि घरी घेऊन जा आणि माझ्या ज्या मस्तकाचं जे कवचीचं काय कर, तू रोज उघडून उघडून पाणी पी. रोज तिला उघडत जा, त्या माझ्या हाडाला रोज असं उघडीत जा आणि त्याचं पाणी तू काय कर, पिऊन घे, तुला ज्ञान होईल. म्हणून सहदेवाने काय केलं, त्याच्या गुरुला जिथं पुरलं होतं त्यांचं ते मुंडकं आणलं काढून आणि ते घरी ठेवून दिलं, ते वाळून गेलं. आणि ते रोज काय करायचा, त्याने एक शेतामध्ये बाजूला घराच्या बाहेर लांब शेतामध्ये ठेवलं होतं. रोज ते मस्तक घ्यायचा आणि एका दगडावर असं उघडायचं, उघडून त्याचं पाणी करायचं, ते पाणी काय करायचं, पिऊन घ्यायचा. रोज त्याला ज्ञान व्हायचं. जसं जसं त्याने ते उघडून पेत गेला तसं तसं त्याला ज्ञान होत गेलं. आणि त्याची एक पट्ट मैत्रीण होती. लहान होता सहदेव, असा लहान होता. लहानात असल्यामुळे त्याच्याबरोबर एक खेळायला एक लहान मुलगी होती, तिचं नाव होतं भाडळी. आता सहदेव होता ब्राह्मणाचा आणि ही जी भाडळी जी होती का, ही इतर जातीची होती, ही मागासवर्गीय होती. ही जी होती पण मैत्रीण होती, नेहमी रोज खेळ खेळण्यासाठी होती त्यावेळेस. आणि आजही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, कुठलेही फक्त स्त्री आणि पुरुष ह्याच जाती आहेत, नसता कुठलीही जात पात कधी मानू नका. प्रत्येक साधू संतांनी सांगितलंय, उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती जाणून या. आपण इतक्या जाती पाडल्यात, पण जमिनीवर फक्त 2 जाती झाल्यात. त्या 2 जाती म्हणजे एक स्त्री आणि दुसरा पुरुष, ह्या 2 जाती आहेत. नसता कुठली जात नाही, कुठली पात नाही. कुणी ब्राह्मण नाही, कुणी मराठा नाही, कुणी क्षत्रिय नाही, कुणीच नाही. हे सगळे जीव जे आहेत ईश्वराचे जीव आहेत. साधू संतांनी सगळ्याच जीवाला, म्हणून प्रत्येकाचं वर्णन आपण अभंगामध्ये पाहतोय. आज वेळ आपल्याला कमी आहे म्हणून ह्या जातीचा तो त्या जातीचा असं कधी मानू नका. अनेक तुकोबारायांचे प्रमाण आहेत त्याला, बाकी जास्तच तुम्हाला सांगत बसत नाही. परंतु त्या सहदेवाने आपल्या गुरूंची कवटी उकळून पेली, असे उघडून रोज पित राहिला. सहदेवाला भरपूर ज्ञान झालं. पण ते भाडळीनं पाहिलं, नीच जातीची जरी असली तर त्याची मैत्रीण होती, पट्ट मैत्रीण होती. आणि तिने विचारलं, सहदेवा अरे तू तिकडे झाडाखाली जाऊन काय करतो रोज? तो त्यांनी खरं खरं सांगितलं. म्हणला, भाडळी माझे गुरु होते, ते गुरु मरण पावले, मला अर्ध ज्ञान त्यांच्यापासून झालं आणि अर्ध ज्ञान राहिल्यामुळं मला गुरुचा साक्षात्कार झाला. माझी कवची घेऊन जा आणि माझे कवची जे आहे, माझी कवटी जी आहे, माझ्या मुंडक्याचं जे हाड आहे ते उघडून रोज पी, तुला ज्ञान होईल. म्हणून मी रोज काय करतो, त्या झाडाखाली जातो आणि माझ्या गुरुच्या कवटीचं उकळून काय करतो, ते पाणी पितो, मला ज्ञान झालंय. आणि त्या भाडळीला वाटलं, असं खरंच तू एवढा हुशार त्याच्यामुळे झाला काय? की भाडळीलाही पटलं, खरोखर सहदेवा तुला काहीच येत नव्हतं, तू वेडा होता, शाळेमध्ये माझ्या बरोबर आहेस तू, मग तू त्याच्यामुळे हुशार झाला. त्या भाडळीनं एक सोपी युक्ती केली आणि ज्या दिवशी सहदेव तिथं नाही, त्यावेळेस सहदेव नसताना जिथं ती कवटी पुरलेली आहे, सहदेव जिथं जातोय तिथं गेली, उकरलं, ती कवटी काढली आणि घरी आणली आणि उखळामध्ये कुठूनच काढली. ती उखळामध्ये कुठून तिचं बारीक असं चूर्ण केलं, भुगा केला
आणि भुगा केला, सगळा पाण्यातून रोज 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 सगळं पिऊनच टाकलं, सगळी कवटी सगळं हाड सगळं तिने पिऊन टाकलं. म्हणून त्या भाडळीला सहदेवापेक्षा इतकं ज्ञान झालं, इतकं ज्ञान झालं की ती भाडळी आज सुद्धा ज्ञान सांगते. जुने लोक म्हणते आता पाऊस पडा ना भाडळीत तरी बघा, तर ती भाडळी बर का. सहदेव भाडळी नावाचा एवढा मोठा ग्रंथ तयार झाला की ती जी भाडळी आहे ती भाडळी आज सुद्धा सांगते सूर्य कधी उगवणार आहे. पंचांग जे तयार होतं ना ते फक्त भाडळीवर तयार होतं. आणि भाडळीमध्ये सगळं दिलंय, भाडळीमध्ये दिलेलं हे कलियुग किती वर्षात सुरुवात झालेली, माग हे कलियुग इथून पुढे किती वर्ष राहिलेत, भाडळीत हे दिलं, ह्या माणसाचं आयुष्य किती राहील. भागवत ग्रंथामध्ये भाडळीमध्ये महाभारतामध्ये दिले या माणसाचं आयुष्य शेवट किती वर्षाचं राहील, 10 वर्षाचं. हे मनुष्य किती वर्ष जगन, 10 वर्ष. कलियुगाचा शेवट सांगितलं. आत्ताच आपल्याला भ्यायची काही गरज नाही, आपल्या किती हजारो पिढ्या जायच्यात अजून. माणसाचं आयुष्य फक्त 10 वर्षाचं राहील म्हणून सांगितलंय. नाहीतरी तुम्ही बघा 100 वर्षाचं आयुष्य होतं माणसाचं, 100चं 90 वर आलं, 90चं 80 वर, नंतर 70 वर, नंतर 60 वर, नंतर 50 वर, आणि आता 40-50 वर्षातच लोक चाललेत. तरुण लोक त्या ठिकाणी तरुण पिढीवर काही ना काही आघात येत चाललेत आणि मृत्यू होत चालला. त्याचं कारण आयुष्य कमी होत चाललंय. माणसाची उंची खूप उंच उंच माणसं होते, खूप धिप्पाड शरीराने खूप दष्टपुष्ट माणसं होते, उंच उंच माणसं होते. माणसाची उंची कमी होईल म्हणून सांगितले भागवतामध्ये भाडळीमध्ये. बघा तुम्ही आता असे लहान 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 बुटके बुटके माणसं होत चाललेत. माणसं शरीराने लहान होते म्हणून सांगितले, ज्याला खायला सुद्धा भरपूर आहे त्यांच्या अंगात ताकदीचा पत्ता नाही, असे होत चाललेत बघा. आणि काही काही भरपूर खात्यातही पण शरीर सुधरत नाही. हा, त्याचं कारण माणसाच्या पाठीमागे तक तक नेहमी चिंता. मी नेहमी सांगत असतो, चिंता हा शब्द फक्त अनुस्वार आहे, पण काम एकच आहे. जी चिंता असती ती चिंता माणसाला जिवंतपणे जाळते. जिवंत माणसाला जाळण्याचं काम, शरीराला जाळण्याचं काम चिंता करते, आणि मेल्यावर त्याचं शरीर जाळण्याचं काम चिता करते. म्हणून मेल्यावर हे शरीर तीच जाळती आणि जिवंतपणे तीच चिंता जाळते. म्हणून चिंता कशाची करायची नाही. एका ठिकाणी सांगितलंय, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत जाणत से, आवडीने भावी हरी नाम घेसी, आवडीने हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासे सर्व आहे, तुझी चिंता त्यासे सर्व आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे. म्हणून आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. अहो, आपण आपली चिंता करायची नाही कधी. आपण आपली चिंता करत बसतो, देव आपली चिंता करतोय, आणि आपली चिंता देवाला आहे. तुम्हाला काय द्यायचंय काय न द्यायचं हे सगळं देवाला आहे, सगळं देवाच्या हातात आहे, सगळी देवाला चिंता आहे. आज पाऊस नाही पडला तुम्ही काय खाता, आज पाऊस नाही, आज पीक नाही आलं तुम्हाला काय होईल, ही चिंता आपण लगेच करायला लागलो. भरपूर पाऊस झालाय, खूप पाऊस झाला, आता काय होईल, आता काहीच येत नाही, शेतात काहीच राहिलं नाही, सगळं पीक असं पाण्याने खाली पडलंय. पण आपण चिंता करायची गरज नाही, चिंता करणारा ते होय.
हे पीक गेलं तर पुढच्या पिकात किती देईल हे सांगता येत नाही. म्हणून आपण चिंता कधीच करायची नाही. आणि चिंता जरी केली तर चिंता देवाची करायची, देहाची करायची नाही. चिंता केली तर परमार्थाची करायची, संसाराची करायची नाही. कारण तुका मने घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैशेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून जसं देव ठेवील तसं राहायचं. आपली चिंता करणारा तोच आहे. आपण आपली चिंता केल्याने आपला नाश होईल म्हणून आपण चिंता करायची नाही. आपलं शरीरावर परिणाम, शरीराचा आघात करायचा नाही. आपण प्रत्येक माणसं चिंता करत राहतो. चिंतामुळं तर माणसाच्या डोक्यावर परिणाम झाले. अर्ध्या लोकांना मनोरुग्ण म्हणून गोळ्या खावं लागल्यात. मनोरुग्ण वेडे झाले म्हणून त्यांना गोळ्या खायची पाळी आली. बरेच लोकांना गोळ्या चालू आहेत बघा. काही लोक म्हणतात असतात यांच्या गोळ्या संपल्या काय की येड्यावाणी करायला लागले का, तर मग यांना गोळ्या संपल्या काय की. त्या गोळ्या कशाच्या असतात? येड्याच्या. आणि वेड्याला गोळ्या कोणच्या असतात? दुसऱ्या कोणत्याच गोळ्या नसतात, फक्त त्याला भुलीच्या गोळ्या असतात. झोपी जाव, गप बसाव, बडबड नाही कराव, अशा गोळ्या असतात. त्या गोळ्या काय खूप काही वेगळ्या पावर काही नसतो, फक्त भूल असते त्याच्यामध्ये. म्हणून हाताने वेड होऊ नका. आपण खूप हुशार माणसं आहेत, पण माणसं विनाकामाचा हाताने डोक्यात विचार घेऊ डोक्यावर परिणाम करून त्या गोळ्या खात बसतात. हाताने आपण कित्येक वेळेस डॉक्टरची भरती करतो आणि आपला सगळा विश्वास धर्मावर राहिला नाही. आपला संपूर्ण विश्वास हा शास्त्रावर राहिला नाही. आपला सगळा विश्वास झाला डॉक्टरवर. लोक काही झोपीच्या सुद्धा गोळ्या खातात. झोप लागत नाही म्हणते ते गोळी द्या. काही लोक पित्ताच्या गोळ्या खातात. काही लोक कशाच्याही गोळ्या खातात. विश्वास गोळीवर कधी ठेवायचा नाही. मी माझ्या नावापुढे जे डॉक्टर लिहिलेले आहे काही ठिकाणी, त्याचं कारण 2 वेळ डॉक्टर पदवी घेतली. हे सांगायचं नसतं कथेमध्ये, पण त्याचं कारण हे सांगतो की मी महाराज आजपर्यंत माझ्या शरीराला ह्या भगवान परमात्म्याने या ग्रंथाच्या ताकदीनं आणि ते समोर बसलेली ठाकूरजी जे आहेत, वृंदावनची मूर्ती, आजपर्यंत माझ्या अंगाला सलाईन लावलेलं नाही. हा, सलाईन नावाची गोष्ट, कोरोना झाला तरी सलाईन लावलं नाही महाराज अजून. याचं कारण आहे ही ताकद आहे परमार्थाची आणि विश्वास आहे देवाचा, देवावरचा. देवावर विश्वास. कोरोना झालेले लोक, मी बरेच लोक वाचवले. कधी डोक्याला मी झेंडूबाम अजून लावलं नाही. त्याचं कारण आपण विश्वास गोळीवर ठेवायचाच नाही. कित्येक लोकांच्या बीपीच्या गोळ्या कमी केल्या, बंद करायला लावल्या, बंद केल्या. बीपी म्हणजे काय? माणसाचा हृदयाचे जास्त ठोके वाढणं, कमी होणं, हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर म्हणजे बीपी. आणि अर्ध्या लोकाला बीपीच्याच गोळ्या सुरू झाल्यात आता. शुगर कमी लोकाला आहे, पण बीपी जास्त लोकाला आहे बरं का. म्हणून पाप जर झालं तर त्याला सुद्धा पर्याय आहे. ज्याच्याकडून एखादं पातक घडलं असेल त्याने फक्त नामसाधना करायची, एकांतामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं, कुठलंही पाप राहत नाही. एवढा पापी होता कोण? वाल्या कोळी. राम म्हणता येत नव्हतं. मरा 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 म्हणता म्हणता तो राम राम म्हणू लागला. तोंडामध्ये पाप, शरीरामध्ये पाप जर असलं तर तोंडामध्ये नाम येत नाही. पुण्य आणि पाप एका ठिकाणी राहत नाही. म्हणून तो मरा मरा म्हणायचा. मरा 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 म्हणता म्हणता राम 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 यायला लागले. पाप जसं जसं कमी झालं, पाप जसं जसं निघून गेलं, तसं तसं राम त्याच्या अंगामध्ये संचारला. राम 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 त्याच्या मुखाला येऊ लागलं. म्हणून आपली वाणी पवित्र करण्यासाठी आपल्या वाणीला, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, आपल्या जिभेवर सरस्वती नावाची जी देवता आहे ती अखंडित जिभेवर ठेवण्यासाठी एक तर नाम घ्यावं लागतं आणि दुसरी गोष्ट चांगलं बोलावं लागतं. कारण ही वाणी जी आहे ना, या वाणीनं जर तुम्ही अपवित्र बोललात,
या वाणीनं जर वाईट बोललात तर त्याच्या इतकं दुसरं पाप मोठं नाही बरं का. शास्त्राने सांगितले दोन गोष्टी कधी विनाकामाचा वापर करायचा नाही. दोन गोष्टीचा, एक वाणी आणि दुसरी गोष्ट पाणी. आता पाण्याचं महत्व आपल्याला कळत गेलंय. आता या वर्षी पाऊस पडला म्हणून जाऊ द्या, पण दरवर्षी प्रत्येक माणसाला टँकरचं पाणी होतं. 10-5 वर्षामध्ये 15 रुपयाची बिसलरी 20 रुपयाला झाली. आणि आता असा पाऊस नसता झाला तर 25ला गेली असती ती. इतकं पाणी, दूध कमी पण इतकं पाणी महाग होत गेलं. म्हणून वाणी विनाकामाची बडबड करायची नाही. अनंत वाचाळ बरळते बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. वाचाळ बडबड केली त्या माणसाला देव पावत नाही. विनाकामाची कोणाची निंदा, कोणाची टीका, कोणाची निर्भत्सना, मुखाने वाईट बोललं त्याला देव कधी भेटत नाही. जो मनुष्य वाचेन पवित्र बोलतो, वाचेन गोड बोलतो, म्हणून देवाचं एका ठिकाणी अष्टक आहे. आधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. आधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. मधुरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. मधुरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. गोपी मधुरा लीला मधुरा यष्टि मधुरा सृष्टि मधुरा गीतम मधुरम सीतम मधुरम. आदरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. आदरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. आदरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. बोल भवानी माता की जय. आई राजा सदानंदीचा